गेल्या 2 महिन्यापासून या राज्यामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा खेळखंडोबा राज्य सरकारने चालवलेला आहे. एकंदरीतच राज्य सरकारची जी भूमिका आणि त्यांचे प्रवक्ते म्हणून काम करणाऱ्या काही तथाकथित विचारवंतांच्या भूमिका पाहता राज्य सरकारला हे आरक्षण द्यायचं की नाही अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे. हा जो खेळ खंडोबा राज्य सरकारने चालवलाय, ही जी चालढकल करत आहे, हे जे आरोप करतात आहे आणि वारंवार केंद्राकडे जो बोट दाखवण्याचा जो विषय आहे, ही जी वेळ काढू करण्याचं जे धोरण आहे राज्य सरकारचं, त्याच्यामुळे ओबीसी आरक्षण हे निश्चितपणे धोक्यात आलेले आणि याला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. 15 महिन्यामध्ये काही केलं नाही आणि त्याच्यामुळे जे आरक्षण गेलं, त्यामुळे आपली जी या राज्य सरकारची जी इज्जत गेली, ती इज्जत वाचवायसाठी आता राज्य सरकार वारंवार केंद्राकडे बोट दाखवत आहे. त्यांचे काही विचारवंत, अभ्यासक जे त्या पक्षाचे सदस्य नाही आहेत, परंतु त्यांचे प्रवक्त्यासारखे वारंवार माध्यमांसमोर येऊन बोलतात आहे. मान्य आहे ते अभ्यासक आहेत, मान्य आहे त्यांचा अभ्यास चांगला आहे, मान्य आहे त्यांनी मोठमोठ्या पदांवर कामं केलेली आहे, पण त्यांच्या याच भूमिकेमुळे एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे की अभ्यासक असून ओबीसीचे हितचिंतक स्वतःला म्हणत असून ओबीसीला भ्रमित करण्याच्या मागे त्यांचा बोलवता धनी कोण आहे आणि ते कशामुळे ही भूमिका मांडतात आहे, हाच प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला 13 डिसेंबर 2019 ला म्हटलेलं आहे की तुम्हाला राज्य मागास आयोगाचं गठन करून इम्पेरिकल डाटा तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायचं, त्याच्यावर हे काहीच बोलत नाही, त्याच्यावर एकही भाष्य त्याच्यावर नाही आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांनी पत्र दिलं, पंकजाताईंनी पत्र दिलं, मग त्याचा डाटा आम्हाला सरकारने दिला नाही, मग त्याच्यामुळे आरक्षण गेलं. एक प्रकारचं डिफेन्सिव्ह म्हणजे स्वतःची गेलेली इज्जत कशी काय आम्ही वाचवू शकू अशा प्रकारचे वक्तव्य आहे त्यांनी करावे. पण त्याच्यामुळे ओबीसीचं जे आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे आणि ते आरक्षण धोक्यात आलेलं आरक्षण परत वापस पुनर्स्थापित करण्याकरता कुठल्याही प्रकारच्या प्रक्रियेकरता हे राज्य सरकारकडे कुठली मागणी करत नाही. याच्यामध्ये यांचा जो हेतू आहे, या हेतूवर शंका निर्माण होते. अनेक प्रश्न आता मी यांना प्रश्न विचारू इच्छितो, का तुम्हाला ही उपरती केस हारल्यानंतर का बरं झाली हो केंद्र सरकारने डाटा दिला नाही म्हणून? ज्यावेळेला ही सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू होती त्यावेळेला तुम्ही समोर येऊन का नाही बोलले की केंद्राकडे जनगणनेचा डाटा आहे तो त्यांनी द्यावा? बरं हे जाऊ द्या, अभ्यासक साहेब, विचारवंत साहेब, तुम्ही तर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य होतात. मनमोहन सिंग सरकारमध्ये तुम्ही प्लॅनिंग कमिशनचे सदस्य होतात. तुम्ही, तुमच्यासोबत मुनगेकरजी होते, तुमच्यासोबत नरेंद्र जाधवजी होते, मोठे मोठे लोक होते. आता आम्ही कसं मानायचं हो की बा तुम्हाला याच्यातलं काहीच माहिती नाही म्हणून? आम्ही कसं मानायचं की तुम्हाला त्या डाटामध्ये 2011च्या जनगणनेच्या डाटामध्ये त्रुटी होत आहे तुम्हाला माहित नाही, आम्ही कसं मानायचं? परत ते जाऊ द्या, तुम्हाला असं वाटतं की या डाटामध्ये त्रुटी नाहीये, हा डाटा एकदम ओके आहे. मग मला आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 3 जुलै 2015 साली माननीय दिवंगत नेते अरुणजी जेटली यांनी 2011च्या सामाजिक, आर्थिक आणि जातीनीय जनगणनेचा बदला सामाजिक आणि आर्थिक सर्वे सार्वजनिक केला आणि जातीचा जो सर्वे आहे तो त्यांनी सार्वजनिक केला नाही. 3 जुलै 2015 पासून तर 4 मार्च 2021 पर्यंत, म्हणजे ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं संपूर्ण आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिला त्या दिवसापर्यंत, म्हणजे या 5 ते 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला एकही वेळा सुचलं नाही का की 2011ची जी जातीनीय जनगणनेमधली ओबीसीची माहिती मागितली पाहिजे, त्याचा वापर ओबीसी समाजाच्या विकासाकरता केला पाहिजे, याच्या संदर्भात चर्चा घडवून आणली पाहिजे? एकवेळी तुम्हाला सुचलं नाही. आणि आता हा निकाल लागल्यानंतर, ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपल्यानंतर तुम्ही याच्यावर चर्चा करतात? तुम्ही एवढे मोठे अभ्यासक आहात, तुम्ही एवढे मोठे चिंतक आहात, मग तुम्हाला लक्षात नाही आलं की हा डाटा केंद्र सरकारकडे पडलेला आहे? मग ज्या वेळेला 4 जुलैला केंद्र सरकारने हा डाटा सार्वजनिक केला, त्याच्यातला सामाजिक आर्थिक सर्वेचा डाटा सार्वजनिक केला, तेव्हा तुम्ही काही नाही बोलले. तेव्हा केंद्र सरकारवर तुम्ही साधा आरोप सुद्धा नाही काढला की त्यांनी जातीची जनगणना आम्हाला दिली नाही म्हणून. 7 वर्ष 5 वर्ष तुम्ही याच्यावर चूप बसले आणि अचानक
ओबीसीचं राजकीय आरक्षण संपल्यानंतर तुम्हाला स्वप्न पडायला लागलं की केंद्राने जातीय जनगणनेचा डाटा दिला नाही म्हणून ओबीसीचं आरक्षण संपलं. आणि काय आरोप करतो तुम्ही? राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारवर काय आरोप करता तुम्ही? कुठले आरोप करता? की बा केंद्राला पत्र लिहिलं, पंकजाताईंनी पत्र लिहिलं, देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलं, पंकजाताईंनी पत्र लिहिलं आणि त्यांनी म्हटलं की बा 8 आठवड्यामध्ये आम्हाला डाटा पाहिजे. 8 आठवड्यात तो डाटा सबमिट केला नाही म्हणून कोर्टामध्ये केस हारले. अहो तारखा तर लक्षात घ्या. या केसची सुरुवात कशी झाली आणि ही काय केस ज्या वेळेला कोर्टात गेली ती काय ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपवण्याची केस होती का? ही ज्या वेळेला कोर्टामध्ये केस गेली त्यावेळेला फक्त 10 जिल्ह्यांमधलं जास्तीचं आरक्षण 50% पेक्षा अधिकचं आरक्षण त्याच्यावर ते थांबवण्यासंदर्भातली ही केस होती. त्याचा रेग्युलर 1994 पासून रेग्युलर जे आरक्षण ओबीसींना मिळते राजकीय आरक्षण त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. बरं ते जाऊ द्या. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायची, तारखेवार जाऊ ना आपण. 1 ऑगस्टला देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं. त्याच्यानंतर 18 सप्टेंबरला पंकजाताई मुंडे यांनी पत्र लिहिलं. 24 सप्टेंबरला असीम गुप्ता यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं. आणि हे पत्र काय त्यांनी व्यक्ती म्हणून लिहिले का? देवेंद्र फडणवीस म्हणून एक माणूस देवेंद्र फडणवीस पत्र लिहून राहिला, एक महिला पंकजाताई मुंडे पत्र लिहून राहिली. अहो त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारचे मुख्यमंत्री होते, पंकजाताई ग्रामविकास मंत्रालयाच्या मंत्री होत्या आणि त्या मंत्री म्हणून म्हणजे राज्य सरकार म्हणून केंद्र सरकारकडे त्यांनी डाटा मागितला. आणि 20 नोव्हेंबर 2019ला कुठची लफाछपी न करता हा डाटा रॉ डाटा असल्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग झालेली नसल्यामुळे त्याच्यामध्ये त्रुटी असल्यामुळे हा सार्वजनिक करता येत नाही. आणि ज्या वेळेला याच्यावर प्रोसेस करून हा डाटा फायनलाइज होईल त्यावेळेला तुम्हाला हा डाटा उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारचं उत्तर जे आहे केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवलं. आता तारखांचा घोळ तारखांबद्दल तुम्ही चर्चाच करत नाही. वारंवार आरोप करतात फडणवीसांनी दिलं नाही, पंकजाताईंनी दिलं नाही. अहो ज्या वेळेला पंकजाताईंनी पत्र पाठवलं त्याच्यानंतर 2 ते 3 आठवड्यामध्ये राज्यामध्ये आचारसंहिता लागली आणि ज्या वेळेला केंद्र सरकारचं उत्तर आलं त्यावेळेला राज्यामध्ये आघाडीचं सरकार आलेलं होतं. आघाडीच्या सरकारला हे माहिती होतं. 20 नोव्हेंबरला समजा ते पत्र आलेलं आहे केंद्राकडून, तर आघाडीच्या सरकारला हे माहिती नव्हतं का की केंद्राने आपल्याला डाटा द्यायला मनाई केली आहे म्हणून? मग आता तुम्ही मला या आघाडी सरकारमधून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून एक तरी पत्र केंद्र शासनाला जातीनिहाय जनगणनेची मागणी करण्याचं एक तरी पत्र दाखवा बरं. मग तुम्ही 15 महिने काहीच का बरं एकही पत्र नाही लिहिलं? तुम्हाला एवढा विश्वास होता की केंद्र सरकारकडे डाटा आहे आणि तो डाटा मिळाल्यानंतर ओबीसीचं राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होईल. तुम्ही 15 महिन्यात तुमच्या सरकारने एक तरी पत्र का नाही लिहिलं? एक तरी पत्र फ्लोअरवर आणून दाखवा आम्हाला की तुमच्या सरकारने एक तरी पत्र केंद्र सरकारला दिलेलं आहे. केस हारल्यानंतर तुम्हाला उपरती होऊन राहिली की नाही केंद्र सरकारने डाटा नाही दिला. दुसरं अजून मला तुम्हाला विचारायचं आहे माननीय अभ्यासक महोदय, की तुम्हालाही नाही सुचलं का की बघ केंद्राने 20 नोव्हेंबरला डाटा दिलेला नाही आहे, तर आपण तरी राज्य सरकारला आठवण करून द्यावी. तुम्ही ओबीसींचे एवढे हितचिंतक आहात, तुम्हाला एवढा ओबीसींचा पुळका आहे, तरी तुम्ही तरी उद्धव ठाकरे सरकारला आठवण का नाही करून दिली हो की बा आपल्याला केंद्राकडे जातीने जनगणनेचा डाटा तो मागा म्हणून? एकदम तुम्हाला केव्हा आठवलं? केसचा निकाल लागला, ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलं, त्याच्यानंतर तुम्हाला आठवलं की केंद्र सरकारने आपल्याला डाटा दिला नाही. आणि का तुम्ही कुठल्या भरोश्यावर आरोप करताय हो की 14 महिने 60 महिने देवेंद्र फडणवीस सरकारने एम्पेरिकल डाटा कलेक्शनसाठी कमिटी का नाही गठीत केली? 2014 पासून कमिटी का गठीत नाही केली? 2014ला देवेंद्र फडणवीसांना स्वप्न पडलं होतं, असं स्वप्न पडलं होतं का देवेंद्र फडणवीसांना की 27 जुलै 2018 रोजी कोणीतरी 10 जिल्ह्याच्या जास्तीच्या आरक्षणासाठी केस करणार आहे आणि त्या केसचा निकाल हायकोर्टामध्ये केस ती दाखल झाल्यानंतर 4 मार्च 2019ला त्या केसचा निकाल देवेंद्र फडणवीस या सरकारच्या बाजूने लागणार आहे. त्याच्यानंतर जूनमध्ये तीच व्यक्ती पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे जून 2019 मध्ये की बा हे 10 जिल्ह्याचं राजकीय जे आरक्षण वाढीव झालेलं आहे ते कमी करा म्हणून. असं काय देवेंद्र फडणवीस सरकारला स्वप्न पडलं होतं 2014 साली? आणि ज्या वेळेला ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 31 जुलैला जो GR काढला, जो अध्यादेश काढला, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने राजकीय आरक्षण कायम ठेवलं ओबीसीचं आणि त्याच्यामुळेच मग जानेवारी 2020 साली ज्या निवडणुका झाल्या त्या वाढीव आरक्षणाने झाल्या. याच्यात देवेंद्र फडणवीसांची चूक आहे का? तुम्ही काही केलं नाही.
तुमच्या सरकारने एकही ऑर्डिनन्स नाही काढला. तुम्ही तो साधा तो ऑर्डिनन्स कंटिन्यू सुद्धा नाही केला. 31 जुलै 2019ला जो देवेंद्र फडणवीस सरकारने जो ऑर्डिनन्स काढला होता तो नवीन सरकारने आल्याला कंटिन्यू करायला पाहिजे होता. तुम्ही कायदा करायला पाहिजे होता. तुम्ही तो केला नाही. आणि अजून अजून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे का के कृष्णमूर्ती आयोगाचं के कृष्णमूर्ती केसचा तर निकाल 2010 सालीच लागला होता आणि त्यावेळेला तुमच्या आघाडीचं सरकार होतं, राज्यातही होतं, केंद्रातही होतं. मग तेव्हाही तुम्ही पळवाट का बरं शोधली हो? कारण के कृष्णमूर्ती केसमध्ये ते स्पष्टपणे म्हटलं होतं की राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा, इम्पेरिकल डाटा कलेक्ट करावा आणि आपल्या हक्काचं जे 27% आरक्षण आहे ते कायम करावं. मग 2010 सालापासून 2014 पर्यंत तुमचं सरकार होतं. तुम्ही का नाही राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून आपला डाटा कलेक्ट करून इम्पेरिकल डाटा कलेक्ट करून तुम्ही आरक्षण वाचवलं ओबीसीचं? त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही. पण एक पत्र देवेंद्र फडणवीसांनी इमानदारीने केंद्राकडे मागणी करणारं केलं, त्याच्यावर तुम्ही वारंवार बोलताय. ते देवेंद्र फडणवीसांचं पत्र समजायचं की राज्य सरकारचं पत्र समजायचं हे तर तुम्ही सांगा. माननीय महोदय, माझा तुम्हाला अजून एक प्रश्न आहे की तुम्ही वारंवार आरोप करता की केंद्राने जातीनिहाय डाटा दिला नाही म्हणून हे आरक्षण गेलं. परंतु राज्य सरकारने 4 फेब्रुवारी 2021 रोजी जे सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट फाईल केलं होतं, त्या ॲफिडेव्हिटच्या पारा क्रमांक 5 मध्ये म्हटलेलं आहे की राज्य सरकारने केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी केलेली आहे आणि पारा क्रमांक 10 मध्ये म्हटलेलं आहे की केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची माहिती दिली नाही. म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या हे लक्षात आणून दिलं की बा आम्हाला केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची माहिती दिली नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने तुम्हाला काय म्हटलं हे तुम्ही का बरं समाजापासून लपवून ठेवतात? हे का बरं ओबीसी समाजापुढे येऊ देत नाही? सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर तुम्हाला म्हटलेलं, राज्य सरकारला म्हटलेलं आहे की तुम्ही डाटा परस्यू करत राहा, तुम्ही फॉलोअप घेत राहा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला के कृष्णमूर्ती केसच्या 2010च्या निकालानुसार राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करून इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची त्रिसूत्री तुम्ही अंमलात आणली नाहीये आणि 15 महिने तुम्ही काहीच केलं नाही. आणि अशा तुम्ही आता हे जे आम्हाला कारण देत आहे की केंद्राचा आम्ही डाटा मागितला तो दिला नाही, या ग्राउंडवर आम्ही तुम्हाला स्टे देऊ शकत नाही किंवा तुमच्या बाजूने निकाल देऊ शकत नाही. इतकं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने कुठेही म्हटलं नाही की हो तुम्ही थांबा, तुम्ही त्यांच्याकडनं डाटा येतपर्यंत आम्ही केस होल्ड करतो. सुप्रीम कोर्टाने तुमच्या त्या मुद्द्याला सुद्धा उडवून लावलं. तरी सुद्धा तुमचा अट्टहास काय हो की केंद्र सरकारकडनं जातीनिहाय जनगणनेचा डाटा मिळाला पाहिजे म्हणून का आरोप करताय तुम्ही? तुमचा काय हेतू याच्या मागे? माननीय महोदय, आपण वारंवार म्हणतात की भारतीय जनता पार्टीचा जातीनिहाय जनगणनेला विरोध आहे. पण आपण हे जाणीवपूर्वक का लपवत आहोत की 2011च्या जातीनिहाय जनगणनेचा मागणीचा जो प्रस्ताव लोकसभेमध्ये आला होता, त्यावेळेला त्या प्रस्तावाची सुरुवात किंवा त्या प्रस्तावाला फ्लोअरवर आणावं असं पत्र भारतीय जनता पार्टीच्या सुषमा स्वराज, ज्या त्यावेळी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या, लालू प्रसादजी यादव आणि समाजवादी पार्टीचे मुलायमसिंह यादव यांनी ते पत्र दिलं होतं. आणि ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने त्या चर्चेची सुरुवात केली होती, तरी सुद्धा तुम्ही कसा का आरोप करता की भारतीय जनता पार्टीचा या जनगणनेला विरोध आहे म्हणून? अजून महोदय तुम्हाला माझी विचारणी आहे, तुम्ही खूप आरोप करून आले मोदी सरकारने काय केलं, मोदी सरकार जे आहे ते ओबीसींच्या विरोधात आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की या देशामध्ये जेव्हापासून संविधान अस्तित्वात आलं तेव्हापासून त्या संविधानामध्ये ओबीसीची डेफिनेशन होती का? ओबीसीची व्याख्या होती का? नव्हती ना. मग ओबीसीची व्याख्या कोणी आणली? ज्याप्रमाणे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची व्याख्या या देशाच्या संविधानामध्ये डिफाईन्ड होती, तशा प्रकारची ओबीसीची व्याख्या नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर म्हटलं होतं की ओबीसीची व्याख्या करावी, त्यावेळेला नेहरू सरकारने त्याला विरोध केला होता, ओबीसीची व्याख्या येऊ नाही दिली. मग आता ही ओबीसीची व्याख्या कोणी आणली हो? 22 फेब्रुवारी 2019ला माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 102वी दुरुस्ती केली. त्या दुरुस्तीमध्ये ओबीसीची व्याख्या आणली. पहिल्यांदा भारताच्या संविधानामध्ये ओबीसी याला एक व्याख्या मिळाली आणि त्याच्यामुळे आता ओबीसी हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन
क्रीमी लेअर आरक्षणाच्या विरोधात सुद्धा लढा देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित नाही का हो? तरी सुद्धा तुम्ही विनाकारण मोदींवर आणि देवेंद्र फडणवीसांवर आरोप करायला लागलेले. पण आता ती जाऊ द्या. तुमचा पिंडच आहे, तुम्हाला आरोपच करायचे आहेत. तुमच्या मनात काय आहे, कुठल्या उद्देशाने तुम्ही आरोप करताय हे आम्हाला माहिती नाही. आता मी तुम्हाला बंडल कमिशनच्या संदर्भात विचारतो. मंडल कमिशनच्या किती टक्के शिफारसी लागू केलं हो आता सरकारने आतापर्यंत? मोदींचं तर सरकार 7च वर्ष होतं. 1992 नंतर काँग्रेसचं अनेक वर्ष सरकार होतं. त्यांनी का शिफारसी लागू नाही केल्या हो मंडल कमिशनच्या? बरं, शिफारसी तर सोडा, परंतु काँग्रेस सरकारने किमान मंडल कमिशन जे म्हणतं ते त्यांच्या पक्षात तरी राबवलं का काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने? देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आलं महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या सरकारमध्ये 27% जास्त मंत्री त्यांनी केले. जी मंडल कमिशनचं रिकमेंडेशन आहे, पॉलिटिकल रिकमेंडेशन आहे की 27% जी ओबीसींना जे आरक्षण दिलेलं आहे ते आमदार खासदारासाठी सुद्धा लागू व्हावं. 27% जास्त सीट दिल्या ना, जरी कमिशन इम्प्लिमेंट नसेल झालं, जरी त्याच्यामध्ये काही अडचणी असेल, पण सीट देताना 27% जास्त सीट देणारी भारतीय जनता पार्टी होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता परवा माननीय पंतप्रधान मोदी यांनी जो केंद्रामध्ये विस्तार केला, त्याच्यामध्ये 80 मंत्र्यांपैकी 28 मंत्री हे ओबीसी समाजाचे आहे, जे मंडल कमिशनना अपेक्षित होतं. आणि अजून मंडल कमिशनने काय म्हटलं होतं की ओबीसीच्या शिक्षणाकरता, ओबीसीला हायर एज्युकेशन करता किंवा ओबीसींना अकॅडमिक एज्युकेशन मिळावं, म्हणजे त्यांनी युपीएससी, एमपीएससी या ज्या एनडीए या ज्या मोठ्या परीक्षा आहे त्या सुद्धा त्यांना देता यावं, याच्याकरता प्रोव्हिजन सरकारने करायला पाहिजे, अशा प्रकारचं मंडल कमिशनचं रिकमेंडेशन होतं. काँग्रेस सरकारने काय केलं हो एवढे वर्ष? कुठलं रिकमेंडेशन केलं? कुठल्या याच्यामध्ये ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केला? देवेंद्र फडणवीस सरकारने आल्यानंतर महाज्योतची जी स्थापना केली ना, त्याच्यामध्ये हे अकॅडमिक एज्युकेशनच्या सर्व गोष्टी आहे. तुमच्या सरकारने ते एकही पैसा नाही दिला या महाज्योतला आतापर्यंत. खूप ओबीसीचा पुळका आला ना तुम्हाला, मग का नाही दिला पैसा? का बोलत नाही तुम्ही त्याच्यावर? येऊन जाऊन मोदी सरकारने हे केलं, आमच्यासोबत चर्चा करा, माझा खुला आव्हान आहे. मी तुम्हाला आव्हान देतो, माझ्यासोबत चर्चा करा. तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही विचारवंत आहात, तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नाही आहात. तुम्ही अभ्यासकांसारखं वागायला पाहिजे. तुम्ही विचारवंतांसारखे विचार मांडायला पाहिजे, सत्याची बाजू घ्यायला पाहिजे. आम्ही महात्मा फुलेंचे तुम्ही संपादित केलेले पुस्तक वाचून वाचून आमची चिकित्सक बुद्धी जागी झालेली आहे साहेब. आणि या चिकित्सक बुद्धीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सर्व स्टेटमेंटवर चिकित्सा करायला सुरुवात केलेली आहे. आता तुमचेच भाषण जाऊन पाहणं साहेब. मी तुमच्यासोबत परभणीला स्टेज शेअर केलेला एका कर्मचारी सेवा संघाच्या कार्यक्रमामध्ये. तुमचे स्वतःचे व्हिडिओ जाऊन पहा. तुम्ही 2015 पासून 2019, 20, 21 पर्यंत कधीतरी 2011च्या जातीय जनगणनेचा उल्लेख केला आहे का? उलट आम्हीच तुमचे भाषण ऐकले स्टेजवरून की नाही, ती जातीय जनगणना चूक असल्यामुळे आता 2021ला आपल्याला नवीन जातीय जनगणना सरकारकडे मागणी करावी लागेल. हे तुमचे भाषण आहेत, हे आम्ही ऐकले आहेत. हे तुम्ही सुद्धा ऐका स्वतः जाऊन. म्हणजे आज जी तुम्ही समाजाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करता आहात ना, आणि त्याच्यामुळे समाजामध्ये ज्या प्रकारे ही जी ओबीसीचं आरक्षण मागे पडते ना, तुमच्या स्टेटमेंटमुळे मागे पडत आहे. अहो, तुम्ही वारंवार मोदी सरकारला दोष देते. एक वेळा तर म्हणा उद्धव ठाकरे सरकारला की 3 महिन्याच्या आत इम्पेरिकल डाटा गोळा करा म्हणून. पण तुम्ही हे एकाही शब्दाने म्हणून नाही राहिले, याचा आम्हाला सर्वात मोठं दुःख आहे. आणि तुम्ही काही राजकीय व्यक्ती नाही साहेब, तुम्ही फार मोठे चिंतक आहात, तुम्ही फार मोठे अभ्यासक आहात. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही सत्याची बाजू मांडायला पाहिजे होती. तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे, तुम्ही लोकांचा विश्वासघात करून राहिलेले आहात. पण आमच्यासारखे जे युवक आहेत ना, जे आता शिकलेले आहेत, महात्मा फुलेंचे विचार घेऊन चालतात आहे, चिकित्सक बुद्धी आमची सुद्धा जागृत आहेत, आम्ही सुद्धा 4 पुस्तकं वाचतो, आम्ही सुद्धा व्हिडिओ पाहतो. तुम्ही एवढे मोठे अभ्यासक आहात साहेब, तुम्हाला माहिती आहे की बा जातीनिहाय जनगणना ही मागास आरक्षणासाठी आहे. ती काय राजकीय आरक्षणासाठी आहे का? आणि समजा तुम्हाला हे माहीत असून तुम्ही लोकांची दिशाभूल करता आहात, याचा अर्थ तुम्ही लोकांचा विश्वासघात करतात साहेब. त्यामुळे माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे या माध्यमातून. मी तुमच्यासोबत ओपन चॅलेंज घ्यायला तयार आहे. मी तुमचा ओपन चॅलेंज घ्यायला तयार आहे. चला आपण टीव्हीवर येऊन चर्चा करू. काय परिस्थिती आहे, तर्कावर चर्चा करू, नियमावर चर्चा करू, कायद्यावर चर्चा करू. आम्ही तयार आहोत. तुमची तयारी असेल तर या, पण लोकांना भ्रमित करणं बंद करा. आणि कुठला उद्देश आहे तुमचा, कशासाठी हे करताय तुम्ही, हे असं नाहीये साहेब की कोणाला कळत नाही म्हणून. आम्हाला कळत आहे, पण तुम्ही आमच्यातले एक आहात म्हणून आम्ही चुपचाप बसलोय. आमच्यावर आरोप करता तुम्ही भाजपचे काही ओबीसी
हे आता याच्यावर करतात आहे, त्यांना ओबीसी माफ करणारे. अहो, आरक्षण गेलं आहे, तुमच्या चुकांमुळे गेलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या वेळेला 100% आरक्षण जाण्याची केसच नव्हती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या वेळेला फक्त आणि फक्त 10 जिल्ह्यातलं एक्सेस आरक्षणाची केस होती. तुमच्या सरकारच्या वेळेला 13 डिसेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने सगळ्यात पहिले इम्पेरिकल डाटाचा विषय ठेवलेला आहे. आणि सरकार तुमचं काय ठराव घेतो? तुम्हाला समजा केंद्र सरकारला जातीय जनगणनेची मागणीच करायची, त्यासाठी ठरावाची आवश्यकता का? की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक पत्र जरी केंद्र सरकारला दिलं तरी केंद्र सरकार उत्तर दिलं, आणि केंद्र सरकारने उत्तर दिलेलं आहे. चुका का दुरुस्त नाही केल्या? तुम्हाला माहित आहे का दुरुस्त नाही केल्या? त्या चुका दुरुस्त होण्यासारख्या नाहीये म्हणून नाही केल्या. आणि काय रोहिणी आयोगाचा तुम्ही विषय एवढ्या ताकदीने मांडतात की ओबीसीचा डाटा रोहिणी आयोगाकडे गेलेला आहे. एक तरी पत्र दाखवा बरं, जातीय जनगणनेचा डाटा ओबीसी रोहिणी आयोगाकडे केंद्र सरकारने वर्क केला. काय केंद्राच्या फाईलला कसे पाय फुटतात का, की ऑटोमॅटिक या विभागातून त्या विभागाकडे जाईल? कुठेतरी तर पत्रव्यवहार आला असेल. राज्य सरकारमध्ये ज्यावेळी राज्य सरकारने आता जे विधिमंडळामध्ये जी चर्चा केली त्याच्यामध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे की असं आम्ही वृत्तपत्रातून वाचलं. जेव्हा सरकार म्हणते की आम्ही वृत्तपत्रातून वाचलं, तेव्हाच त्याच्यातलं ऑथेंटिक नाही आहे हे लक्षात येतं. तरी सुद्धा तुम्ही वारंवार म्हणताय की रोहिणी आयोगाकडे डाटा दिला, रोहिणी आयोगाकडे डाटा दिला. कुठलं प्रूफ आहे तुमच्याकडे रोहिणी आयोगाकडे डाटा दिला? आणि समजा त्या आयोगाला त्या आयोगाला त्या प्लॅनिंग कमिशनचं समजा सदस्य बनवलं तर काय प्रॉब्लेम आहे? काही सरकारचे धोरणं नाही राहू शकत? आणि काय आरोप करता तुम्ही? नाही त्या दिवशी तुमच्या सरकारकडनं आरोप झाला की 8 करोड देशात चुका आणि 69 लाख महाराष्ट्रात चुका आहे, म्हणजे तुम्ही चुकीच्या लोकांना चुकीच्या डाटाच्या भरोशावर योजना राबवत आहे. कसं बोलता साहेब? 2011चं जे जनगणना झाली होती ती सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना होती. त्याच्यामध्ये प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक इंडेक्स घेण्यात आला होता, त्याचा सामाजिक इंडेक्स गेला होता आणि त्याची जातीनिहाय माहिती घेण्यात आलेली होती. आणि प्रत्येकाचा आर्थिक माहिती आणि सामाजिक माहिती बरोबर होती आणि जातीनिहाय माहिती चूक होती. म्हणूनच मग केंद्र सरकारने 3 जुलैला सामाजिक आणि आर्थिक माहिती, ती फक्त ग्रामीण भागातली, रुरल एरियातली, अरुण जेटलींनी ती बातमी रुरल एरियातली ती माहिती बाहेर काढली. एवढं सगळं तुम्हाला अभ्यासक असून माहित नसेल का? हे आम्ही मानू शकत नाही साहेब. तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तुम्ही विनाकारण लोकांना शब्दछल करून तुमची जी अभ्यासक म्हणून इमेज आहे त्या इमेजचा गैरफायदा घेऊन समाजाला भ्रमित करीत आहात. आणि मी निश्चितपणे सांगतो साहेब तुम्हाला, तुम्ही जो भ्रम पसरवता आहात ना, त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण हे हळूहळू मागे पडत आहे. इथं आमचं नशीब की कोविडच्या कारणामुळे या 5 जिल्ह्याच्या निवडणुका थांबल्या. समजा आणि त्या थांबल्या नशीब. आता त्यात पुढचा निर्णय काय होता हे पण सुद्धा महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे साहेब की निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे की आतापर्यंतची प्रक्रिया कायम करून, म्हणजेच आतापर्यंत लोकांनी ज्यांनी फॉर्म भरले ती प्रक्रिया कायम करून, म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा हे म्हटलेलं आहे की विदाऊट ओबीसी रिझर्वेशन जे आहे त्यात तशाच प्रकारच्या आम्ही निवडणुका घेतो आहे. म्हणजे आमचं तुम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान केलं साहेब, तुम्ही विचार नाही करू शकत. तुम्ही 15 महिने सरकारने काही केलं नाही, त्या सरकारला एक जाब विचारलं तयार नाही. आणि ज्यांचा काही दोष नाही, ज्यांनी कुठली माहिती लपवली नाही, ज्यांनी हे आरक्षण वाचवायचा प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल भ्रम पसरवायचा प्रयत्न करताय. तुम्ही लाख भ्रम पसरवाल, जनता सक्षम आहे. अनेक वकिलांची आमची चर्चा झाली, अनेक न्यायाधीशांची आमची चर्चा झालेली आहे. इतकंच काय साहेब, निवडणूक आयोगाचा जो निवडणूक घेण्याचा जो GR निघाला ना, त्याच्यामध्ये सुद्धा निवडणूक कार्यक्रम लागू करताना निवडणूक आयोगाने सुद्धा म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करून इम्पेरिकल डाटा गोळा केलेला नसल्याने हे निवडणुका ज्या आहेत या बिना ओबीसी आरक्षणाने घेण्यात, हे निवडणूक आयोगाच्या ऑर्डरमध्ये सुद्धा म्हटलेलं साहेब. सुप्रीम कोर्टाने म्हटलं, निवडणूक आयोग म्हणत आहे, वकील म्हणत आहेत, न्यायाधीश म्हणत आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायदा असतोय तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा एक जबरदस्ती भ्रम पसरवण्याचा तुम्ही कार्यक्रम करता आहात. आणि याच्याबद्दल ओबीसी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्यावेळेला ओबीसीला कळेल ना की आपण फसवल्या गेलेलो आहोत, त्या दिवशी ओबीसी तुम्हाला कधीच माफ करणार नाही साहेब. त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा भ्रम पसरवणं बंद करा.
तुम्हाला जी काही चर्चा करायची आहे आम्ही तयार आहोत तुमच्यासोबत ओपन फोरमवर चर्चा करायला. कळू द्या समाजाला कोण खरा आहे, कोण खोटा आहे. कळू द्या ओबीसीला काय सत्य परिस्थिती आहे. एकच रट वारंवार लावल्याने काही कोणी खरं ठरत नाही. किती डिफेन्सिव्ह काम कराल तुम्ही? किती डिफेन्सिव्ह जाल? तुमच्यासारख्या अभ्यासकांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती साहेब. तुम्ही आमचा भ्रमनिरास केला. कृपा करून या चुकीचे भ्रम प्रसरणं बंद करा आणि ओबीसी आरक्षण वापस आणण्याकरता राज्य सरकारवर दबाव आणून ताबडतोब एम्पिरिकल डाटा गोळा करून या ज्या निवडणुका आहेत येणाऱ्या 5 जिल्ह्याच्या, या तुम्ही ओबीसी आरक्षणासकट घ्यायसाठी आम्हाला सहकार्य करा. एवढीच मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो.